हॅलो, वेलकम. गुड मॉर्निंग. आपण आपल्या फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. आपण ऑलरेडी त्याचं एक सेशन बघितलंय, जर तुम्हाला आठवत असेल तर. त्यात आपण हे बघितलंय की फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजे काय असतं, कशाप्रकारे पेअर ऑफ करन्सी वर्क करते, काय फंक्शन असतात. 2 महत्त्वाची फंक्शन बघितली आहेत आपण फॉरेन एक्सचेंज मार्केटची. आणि आज आपण तिसऱ्यापासून सुरुवात करणार होतो, दॅट इज हेजिंग म्हणजे रिस्क कव्हरेज. बरोबर. सो आज आपण तिथून सुरुवात करणार आहोत आणि मला वाटतं की जशी तुमची परीक्षा जवळ येते, तुम्ही या सगळ्यातले खूप छोटे छोटे डिटेल गोळा करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुमच्या परीक्षेचा पॅटर्न हा जवळजवळ 60-40 असतो. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन 60% आणि 40% हे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन असतात, म्हणजे कन्सेप्टवर बेस असलेले. ओके. सो यू बेटर स्टार्ट गेटिंग द हँग ऑफ कन्सेप्ट. सो त्यात तुम्हाला जे काही इन डिटेल माहिती मिळेल कन्सेप्टची, त्याच्यावरनं तुम्ही आन्सर करू शकाल. ओके. लेट मी टेक यू टू अवर नोट्स. सो आपण आधी बघितल्याप्रमाणे फॉरेन एक्सचेंज मार्केटची 3 आपण इम्पॉर्टंट फंक्शन्स बघू शकतो. दॅट इज ट्रान्सफर फंक्शन, देन क्रेडिट फंक्शन. आणि ट्रान्सफर फंक्शनमध्ये तुम्ही बघू शकता की इट इज ट्रान्सफरिंग पर्चेसिंग पॉवर फ्रॉम वन नेशन टू अनदर. Then credit function means it is provision of credit for international trade, which can happen through foreign exchange market. And the third one is coverage of risk, that is hedging function. Hedging is uh, reducing the risk in foreign exchange market. So it is very important function of foreign exchange market to hedge against foreign exchange risk. In the sense that तुम्ही म्हणलात की काय फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या रिस्क असतात. देर आर मल्टिपल रिस्क. ओके. देर इज लाईक ओपन मार्केट रिस्क, देन देर इज इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स, इकॉनॉमिक रिस्क, ट्रान्सलेशन म्हणजे अकाउंटिंगच्या माध्यमातून येणारे प्रॉब्लेम. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, रिस्क, अनसर्टन्टी फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये असतात. फ्लोटिंग मार्केट एक्सचेंज फ्लोटिंग एक्सचेंज रेट सिस्टीम असल्यामुळे फॉरेन एक्सचेंजचे रेट हे अत्यंत फ्रिक्वेंटली बदलत असतात आणि त्यामुळे देर इज अ लॉट ऑफ अनसर्टन्टी अँड रिस्क एक्झिस्ट फॉर एक्सपोर्टर्स and importers. They may want to cover this risk. Through forward exchange market, traders can fix forward rates so as to cover risks. This is very important, especially when huge amounts of payments are involved. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणातल्या पेमेंट इन्व्हॉल्व असतात, तेव्हा हेजिंग म्हणजे रिस्क कव्हरेज असणं हे अत्यंत गरजेचं असतं. ओके. Let's see what are the participants of foreign exchange market. We have already seen that foreign exchange market consists two tier: the interbank or wholesale market and the client or retail market. म्हणजे 2 प्रकारचे लेयर्स असं आपण म्हणू शकतो किंवा 2 प्रकारचे ऍस्पेक्ट असतात. पहिली गोष्ट इंटरबँक किंवा होलसेल मार्केट हे पहिला, आणि दुसरा असतो क्लायंट और रिटेल मार्केट. Interbank transactions usually involve large sums of money, whereas between the bank and client only specific amounts are exchanged. म्हणजे क्लायंट आणि बँक किंवा ज्याला आपण रिटेल मार्केट म्हणतो, त्यात छोट्या अमाऊंट जास्त प्रमाणावर एक्सचेंज केल्या जातात. मेजर पार्टिसिपंट कोण कोण आहेत? कमर्शियल बँक, रिटेल क्लायंट्स, कॉर्पोरेशन्स, नॉन बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, फॉरेन एक्सचेंज ब्रोकर, सेंट्रल बँक. सो कमर्शियल बँक्स म्हणताना ऑब्व्हियसली जसं की SBI म्हणा किंवा HDFC म्हणा किंवा ह्या सगळ्या कमर्शियल बँक्स आहेत. बरोबर ना? सो खूप वेगवेगळ्या प्रकारची इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणावरची ही कमर्शियल बँक्सकडून हँडल केली जातात. अँड कमर्शियल बँक्स इन्व्हॉल्व क्रेडिटिंग अँड डेबिटिंग ऑफ अकाउंट्स इन डिफरंट फायनान्शियल सेंटर्स. सो वेगवेगळ्या फायनान्शियल सेंटर्समध्ये क्रेडिट डेबिट करणं हे कमर्शियल बँक्स कडून काम केलं जातं. Commercial banks are kind of a center of foreign exchange dealings in order to meet the needs of their customers, which consist mainly companies and corporation. थोडक्यात कंपनीज आणि कॉर्पोरेशन्स जे क्लायंट असतात बँक्सचे, जे कस्टमर्स असतात बँक्स ते, कमर्शियल बँक्स ते, त्यांची वेगवेगळ्या प्रकारची डील्स करणं फॉरेन एक्सचेंज मार्केटमधली हा कमर्शियल बँक्सचा मेन हेतू असतो. The commercial banks also quotes to the other banks the exchange rates at which it is willing to buy currencies from them and sells currency to them. So थोडक्यात
कोणत्या एक्सचेंज रेटच्या लिमिटवरती कमर्शियल बँक्स इतर बँकांना फॉरेन एक्सचेंज विकत देऊ शकतात आणि घेऊ शकतात, याविषयी पण ते काम करतात. सो दिस इज नोन ॲज इंटर बँक ट्रेडिंग, विच इज प्रॉमिनंट ॲक्टिव्हिटी इन द फॉरेन एक्सचेंज मार्केट. सो इंटर बँक ट्रेडिंग हे फॉरेन एक्सचेंज मार्केटमधली अत्यंत महत्वाची अशी ॲक्टिव्हिटी असं आपण म्हणू शकतो. ओके, लेट मी टेक यू टू द रिटेल क्लायंट. सो आपण बँक बद्दल बघितलं. जेव्हा एकमेकांना बँक करन्सीज विकतात आणि सेल करतात तेव्हा त्याला इंटर बँक ट्रेडिंग म्हणतात. सेम रिटेल क्लायंट्स जे असतात, देर आर नंबर ऑफ पीपल अँड कॉर्पोरेशन्स who need foreign exchange, and they may be international investors, individuals, MNCs and others. So multinational corporations आणि अशा कॉर्पोरेशन्स, नॉट कोऑपरेशन्स, कॉर्पोरेशन. सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक, त्याच्यानंतर इन्व्हेस्टर्स आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे असणारी फर्म्स, कॉर्पोरेशन हे रिटेल क्लायंट असतात. दे डील थ्रू द कमर्शियल बँक्स अँड ऑथोराइज एजंट. म्हणजे ते कमर्शियल बँक्सच्या आणि ऑथोराइज्ड एजंट, ब्रोकर्स जे असतात त्यांच्या माध्यमातून फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डील करतात. थर्डली, corporations, the MNCs which operate in a number of countries may require to make payments or receive payments of a different currencies. म्हणजे जे MNCs, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये ते डील करत असतात, बिकॉज दॅट इज अ मल्टीनॅशनल, राईट. आणि त्यामुळे त्यांना त्या देशातून पेमेंट करणं आणि पेमेंट रिसीव्ह करणं या दोन्ही वेगवेगळ्या करन्सीजमधनं करायला लागतं. So to purchase inputs or to make payments for a labor, MNC may want to buy local currency which is provided by foreign exchange market. म्हणजे थोडक्यात त्या देशाच्या मार्केटमध्ये डील करण्यासाठी ज्या प्रकारचं फॉरेन एक्सचेंज लागतं मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनसाठी, ते प्रोव्हाइड करण्याचं काम फॉरेन एक्सचेंज मार्केटकडून केलं जातं. आतापर्यंत आपण 3 पार्टिसिपेंट बघितले. पहिले होते कमर्शियल बँक्स, दुसरे होते रिटेल क्लायंट्स आणि तिसरे होते कॉर्पोरेशन्स. Okay, now there is non-bank financial institution. The expansion and diversification of financial market in different countries in recent times have led to more transactions involving various countries and currencies. A number of asset management companies and insurance companies nowadays are offering number of financial instruments to invest in. Foreign exchange is demanded for facilitating these transactions. जर तुम्ही बघितलं असेल तर ओव्हरऑल आपल्याच देशातला असं नाही तर ग्लोबल ट्रेड इतका मोठा वाढलेला आहे. इव्हन आपल्या देशातलं कम्पेअर केलं तर आपल्या देशातही आज वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन बँक म्हणजे बँक नसलेल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, बरोबर. सो असा विचार करा की वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीज, इन्व्हेस्टिंग कंपनीज, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे सिम्पली ब्रोकर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणू ट्रेडिंग करणारे लोक, हे सगळे बँकच्या रिजिम अंडर येत नाही, तर ते नॉन बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात आणि तेही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ट्रान्झॅक्शन्स करत असतात, करन्सीज त्यांना लागत असतात आणि त्यामुळे त्यांचं जे फॉरेन एक्सचेंज त्यांची जी डिमांड असते त्याची ती डिमांड फॉरेन एक्सचेंज मार्केटकडून फुलफिल केली जाते. तेही फॉरेन एक्सचेंज मार्केटचे पार्टिसिपेंट असतात. Then we are coming to the very major part, and that's why if you can see it is underlined, that is central bank. Central bank म्हणजे देशाची बँकांची बँक, मेन गव्हर्नमेंटची बँक. ओके, इट्स नॉट गव्हर्नमेंट बँक, इट्स अ गव्हर्नमेंट्स बँक और बँक्स बँक. दॅट इज आपल्या देशासाठी RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. Central banks and treasuries use for foreign exchange market to acquire and or spend their country's foreign exchange reserves. सो सेंट्रल बँक आणि ट्रेजरीज फॉरेन एक्सचेंज मार्केटचा यूज करतात कशासाठी, देशासाठी फॉरेन एक्सचेंज अक्वायर करायला किंवा देशाचं फॉरेन एक्सचेंज स्पेंड करायला, ॲज वेल ॲज इन्फ्लुएन्स द प्राइस ॲट विच देअर ओन करन्सी इज ट्रेडेड. आणि त्याच्या बरोबरीने त्यांचं एक आणखीन महत्वाचं काम असतं, ते म्हणजे फॉरेन प्राइजेस इन्फ्लुएन्स करणं. कशाच्या प्राइजेस, तर आपली स्वतःची, आपल्या देशाची म्हणजे थोडक्यात भारताचा रुपया कुठल्या प्राइसला जगात ट्रेड केला गेला पाहिजे यासाठी त्या रुपयाची प्राइस, रुपयाची व्हॅल्यू इन्फ्लुएन्स करणं. थोडक्यात आत्ता जर समजा आपला रुपया $1.65 ट्रेड होत असेल, अँड इफ वी कॅन से इफ दॅट
रिझर्व्ह बँक थिंक्स की आपण डिव्हॅल्युएशन केलं पाहिजे. दॅट मीन्स आता $1.65 याच्याऐवजी आपल्या देशातलं इन्फ्लेशन कमी करण्यासाठी किंवा मे बी एक्सपोर्ट्स वाढवण्यासाठी, इम्पोर्ट्स कमी करण्यासाठी डिव्हॅल्युएशन करायचंय. दॅट मीन्स डिप्रेसिएशन होईल करन्सीचं. मे बी $1 आता ₹67 मिळायला लागेल. सो त्यामुळे काय होतं की ओव्हरऑल इंटरनॅशनल वर्ल्डमध्ये आपल्या करन्सीने होणारी कामं कशा प्रकारे होतील ह्याचं याचं एक चित्र, स्ट्रक्चर तयार केलं जातं आणि आपोआपच त्या प्रकारे डिव्हॅल्युएशन केलं जातं करन्सीचं, जे फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या माध्यमातून होतं. इन अ मॅनेज्ड एक्सचेंज रेट सिस्टीम in developing countries, central banks intervene in the foreign exchange market. सो जेव्हा फॉरेन एक्सचेंज हे मॅनेज करून सेट केले जातात, अशी जेव्हा सिस्टीम चालू असते तेव्हा सेंट्रल बँक अत्यंत महत्वाचं काम करत असते फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इंटरवेन, म्हणजे थोडक्यात मध्यस्थी करून. These banks represent the government and hence they influence the policies related to the foreign exchange market dealing. सो त्या गव्हर्नमेंटच्या बँक असतात आणि जगात गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करत असतात आपल्या देशाच्या, आणि म्हणून त्यांनी ज्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन केलं एखाद्या ऍक्टिव्हिटीचं, एखाद्या निर्णयाचं, ते त्याच्यावरती गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा इन्फ्लुएन्स असतो आणि थोडक्यात आपल्या गव्हर्नमेंटला इंटरनॅशनल इकॉनॉमीमध्ये काय म्हणायचंय इन रिगार्ड्स विथ फॉरेन एक्सचेंज मार्केट डिलिंग्स, हे ओव्हरऑल जगाला पटवून देण्याचं पेक्षा तशी ऍक्टिव्हिटी दाखवण्याचं काम गव्हर्नमेंटचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सेंट्रल बँकेकडून केलं जातं. ओके, सो दॅट इज सेंट्रल बँक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्टिसिपंट ॲज अ कंट्रीज रिप्रेझेंटेटिव्ह इन अ फॉरेन एक्सचेंज मार्केट. ओके, सो then there is sixth participant, that is foreign exchange broker. So these brokers are just like share market brokers. They facilitate trading between dealers without themselves becoming parties in the transaction. थोडक्यात ते मध्यस्थ असतात, ते स्वतः काही पार्टी होत नाहीत ट्रान्झॅक्शन मधली, ते स्वतः काही खरेदी विक्री करत नाहीत, पण ते खरेदी विक्री घडवून येतात. फॉर दिस सर्व्हिस दे गेट स्मॉल अमाउंट ऑफ कमिशन, and believe me, this small amount is a very huge amount for us. So for this service they charge a small commission. Then there is participants in commercial investment transaction. Importers and exporters, international portfolio investors, MNCs, tourists, and others use foreign exchange market to facilitate various commercial and investment transactions. Some of these participants use the foreign exchange market to hedge foreign exchange risk. वेगवेगळ्या प्रकारे पार्टिसिपंट जे असतात ते इन्व्हेस्टमेंटसाठी, कमर्शियल ट्रान्झॅक्शनसाठी, म्हणजे डे टू डे व्यापारातली जी ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यासाठी, जसं की त्यांनी सांगितलंय पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हे इंटरनॅशनल लेवलवर काम करत असतात, इम्पोर्टर एक्सपोर्टर्स, MNCs, टुरिस्ट म्हणजे फिरस्ते किंवा आपण ज्याला ट्रॅव्हलर्स असं म्हणतो, किंवा ओव्हरऑल जे या फॉरेन एक्सचेंज मार्केटशी डील करत असतात, ते वेगवेगळ्या प्रकारची कमर्शियल आणि इन्व्हेस्टमेंट ट्रान्झॅक्शन करत असतात. Also they use this foreign exchange market to cover the risk that is coming out of foreign exchange dealing. Okay, and then there is eighth and last participant of the foreign exchange market, that is speculators and arbitrators. Okay, maybe arbitrators असं पण म्हणतात, पण arbitrators is good. Speculators and arbitrators operate in a foreign exchange market to make the profit. थोडक्यात हे ट्रेडर असतात. स्पेक्युलेटर इज अ ट्रेडर इन अ वे, आर्बिट्रेजर इज अ ट्रेडर. सो ते प्रॉफिटसाठी काम करत असतात. म्हणजे थोडक्यात दोन करन्सीमध्ये किंवा रेटमध्ये जो डिफरन्स असतो आणि जो जेव्हा करन्सीचा रेट चेंज होतो तेव्हा त्या रेट डिफरन्समुळे मार्केटमध्ये जो फायदा होऊ शकतो तो फायदा पिक करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात आपल्याला ते पुढे येणार आहे आणि आपण त्याबद्दल बघणार आहोत. सो आय एम नॉट गोइंग टू emphasize more right now, but definitely in the next sessions we are going to emphasize more about it. They try to get a profit from exchange rate differences in the different market. सो दोन वेगवेगळ्या मार्केटमध्ये जे एक्सचेंज रेट मधले डिफरन्स असतात, थोडक्यात असा विचार करा की $1 हा 300 बाथ न मिळत असेल समजा, मी म्हणत नाही मिळतो, मी जस्ट एक्झाम्पल देते. सो इफ price of $1 is 300 bahts in Bangkok, that is Thailand,
and $1 is 65 rupees. So that is difference between 300 baht and 65 rupees in their individual markets in Thailand and India respectively. आणि थायलंड आणि इंडिया या दोन मार्केटमध्ये जो डिफरन्स आहे त्या फॉरेन एक्सचेंज रेट मधला डिफरन्स कॅच करून जेव्हा या प्रकारे प्रॉफिट मिळवला जाऊ शकतो, की मग मी डील करताना काय करते, की मी 65 रुपयाला डॉलर विकत घेते काही आणि ते थायलंडमध्ये जाऊन विकते. सो दॅट मीन्स मला जास्त बाथ मिळतात. मग मे बी बाथ ही करन्सी जिथे महाग असेल तिथे. सो इट्स लाइक त्या दोन मार्केटमध्ये जे डिफरन्सेस आहेत फॉरेन एक्सचेंज रेटमधले, त्यातून प्रॉफिट मिळवणं. हा स्पेक्युलेटर्स आणि आर्बिट्रेजर्सचा मेन काय म्हणू आपण मेन हेतू असतो, मेन मोटो असतो. दे ऑपरेट इन देअर ओन इंटरेस्ट अँड हॅव नो ऑब्लिगेशन टू सर्व्ह एनी क्लायंट्स. सो जसं की ब्रोकर्सना क्लायंटना सर्व्ह करायला लागतं. सो तसं काही नसतं. ते स्वतःच्या इंटरेस्टने, स्वतःच्या इच्छेप्रमाणे ऑपरेट करतात मार्केटमध्ये. इव्हन बँक्सना त्यांच्या क्लायंटशी योग्य प्रकारे संबंध ठेवून, संधान बांधून क्लायंटने जसं सांगितलंय तसं त्यांच्या हितासाठी काम करायला लागतं. पण स्पेक्युलेटर्स आणि आर्बिट्रेजर्सना अशा कोणत्याही प्रकारचं ऑब्लिगेशन नसतं. सो दॅट वॉज अबाउट द पार्टिसिपंट्स इन द फॉरेन एक्सचेंज मार्केट. लेट्स सी दीज आर द डीलर्स इन फॉरेन एक्सचेंज मार्केट. आपण असं म्हणू शकतो की हे डीलर्स काय करतात, दे बाय फॉरेन एक्सचेंज फ्रॉम those who sell and sell someone to who wants the currency and makes a profit in process. So कोणतीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा एखादा इंडिव्हिज्युअल ज्याला ऑथोरायझेशन आहे रेग्युलेटरी बॉडीकडून डीलर व्हायचं, तो फॉरेन एक्सचेंजमध्ये ट्रेड करू शकतो. ते ज्यांच्याकडून गरज आहे त्यांच्याकडून, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना फॉरेन एक्सचेंज विकतात, ज्यांच्याकडून एक्सेस आहे त्यांच्याकडून विकत घेतात. आणि या दोन गोष्टीमध्ये जो डिफरन्स असतो, कमी पैशाला विकत घेणं, जास्त पैशाला सेल करणं, ओव्हरऑल मार्केटमध्ये प्रत्येक वेळी हीच गोष्ट दिसून येते, कुठल्याही नॉट ओन्ली फॉरेन एक्सचेंज मार्केट. तर त्या डिफरन्सच्या आधारे ते प्रॉफिट बनवतात त्या प्रोसेसमध्ये. द डिफरन्स बिटवीन टू प्राइजेस एनेबल्स द डीलर्स टू मेक प्रॉफिट. सो या दोन प्राइजेसमध्ये घेण्याची आणि सेल करण्याची जो डिफरन्स असतो, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. ओके. कमर्शियल बँक्स हे कशा प्रकारचे डीलर्स असू शकतात? Commercial banks are the most important organizations involved in the foreign exchange transactions. Without dealers, it is difficult to carry out foreign exchange transaction. For importers and exporters, there should be dealers who will supply foreign currency at time of a need. Thus, transaction will be facilitated by the dealers. So थोडक्यात कमर्शियल बँक्स हा खूप इम्पॉर्टंट डीलर असतात फॉरेन एक्सचेंज मार्केटमधल्या. इम्पोर्टर एक्सपोर्टर सारखे लोक ज्यांना अत्यंत फास्ट गरज लागू शकते फॉरेन एक्सचेंज मार्केटची त्यांचा बिझनेस सुरू ठेवायला, तर त्या कमर्शियल बँक्स त्यांना मदत करतात गरजेच्या वेळी आणि अशी ट्रान्झॅक्शन त्यांच्याकडून केली जातात. देन देर आर इन्व्हेस्टमेंट फर्म्स. हे क्लायंट्सच्या बिहाफमध्ये, म्हणजे ऑन बिहाफ ऑफ क्लायंट्स, दे इन्व्हेस्ट in foreign exchange market. They deal like a funds. They deal with the funds like pension and insurance. So investment firms generally, आता त्यांचा स्कोप अत्यंत वाईड आहे, पण पेन्शन, इन्शुरन्स अशा सारख्या फंड्समध्ये ते डील करतात. द इन्व्हेस्टमेंट फर्म्स एनेबल द कस्टमर्स टू सिक्युअर फॉरेन एक्सचेंज. म्हणजे जास्तीत जास्त कस्टमरना फॉरेन एक्सचेंज कसं मिळू शकतं याचा ते प्रयत्न करतात. Thirdly, there are foreign exchange brokers. Foreign exchange brokers refers to the currency retailers. Through their percentage in the foreign exchange market is though their percentage in foreign exchange market is minimal, more and more individuals are entering into foreign exchange trading. जर तुम्हाला माहिती असेल तर आता ट्रेडिंगचं, आतापर्यंत शेअर मार्केट ट्रेडिंग सगळ्यांना खूप जास्त फॅन्सी वाटत होतं. पण आताचा कल असा आहे की जेव्हा ग्लोबल इकॉनॉमीच्या कक्षा किंवा लिमिट्स दे आर गेटिंग ओपन्ड, ग्लोबल इकॉनॉमी इज बिकमिंग व्हेरी फ्री ट्रेड एरिया, राईट. आणि अशा वेळी जेव्हा ग्लोबल इकॉनॉमीमध्ये डील करायचं असतं, तुम्हाला फॉरेन एक्सचेंजमध्येच डील करायला लागतं. आणि त्यामुळे आत्ता फॉरेन एक्सचेंज ब्रोकरचं प्रमाण हे खूप कमी असलं. दे आर रेफर टू करन्सी डीलर्स. म्हणजे फॉरेन एक्सचेंज ब्रोकरना करन्सी रिटेलर्स असं म्हटलं जातं. ओके. तरी त्यांचं कमी असलेलं प्रमाण असेल तरी खूप नव्याने लोक या फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या डीलिंगमध्ये, ट्रेडिंगमध्ये एंटर करत आहेत.
द ब्रोकर्स हेल्प द ट्रेडर्स टू मेक स्पेक्युलेटिव्ह गेन्स. म्हणजे थोडक्यात हे जे ब्रोकर्स आहेत ते ट्रेड करणाऱ्यांना भविष्यात फायदा कसा होईल स्पेक्युलेशन मधून. थोडक्यात स्पेक्युलेशनला सेम मराठी शब्द म्हणायचा असेल तर त्याला पैज असं म्हणता येईल, पण पैज असंही नाही. थोडक्यात गॅम्बलिंग अगेन इट इट मे बी रेफर्स टू ॲज पैज रे. सो अशा प्रकारे मदत करतात की भविष्यात स्पेक्युलेशन मधून कसा फायदा होऊ शकेल. ओके. द ब्रोकर्स हेल्प द ट्रेडर्स टू मेक स्पेक्युलेटिव्ह गेन्स. In India, only licensed, just a minute, okay? In India, only licensed agent can deal in the foreign exchange market. So फक्त जे लायसन्स्ड एजंट असतात ते कुणी उठून फॉरेन एक्सचेंज मध्ये डील करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आधी लायसन्स अक्वायर करायला लागतं फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये डील करण्याचं. Commercial banks, reputed travel agents, etc. are given the authority to buy and sell foreign currency. सो भारतामध्ये जर विचार केला तर कमर्शियल बँक्स, अतिशय रेप्युटेड असणारे ट्रॅव्हल एजंट्स आणि म्हणजे खूप माहिती असलेले, वेल नोन असलेले, कारण त्यांना त्यांचे पर्यटक ट्रॅव्हल करायचे असतात, डीलिंग्स करायचे असतात आणि त्यांना आणि अशा अनेक काइंड ऑफ लोकांना ऑथॉरिटी दिली जाते फॉरेन एक्सचेंज खरेदी आणि विक्री करायची. So these were three kinds whom we can call dealers in the foreign exchange market. So first was commercial banks. Secondly, there were investment firms. And then foreign exchange broker. हे सगळेजण काय करतात बेसिकली, तर कमीत कमी दरात फॉरेन एक्सचेंज बाय करतात आणि जास्तीत जास्त दरात जितकं शक्य आहे तितक्यात फॉरेन एक्सचेंज सेल करतात आणि या दोन डिफरन्समध्ये जो प्रॉफिट निर्माण होतो हा प्रॉफिट त्यांचा असतो. सो जर तुम्ही बघितलं तर आजच्या सेशनमध्ये आपण बघताना फॉरेन एक्सचेंज मार्केटचे पार्टिसिपंट बघितले, हेजिंग फंक्शन काय असतं ते बघितलंय आणि त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज मार्केटमधले डीलर्स कोण कोण असतात हे बघितलं. ओके. हेजिंग फंक्शन हे अत्यंत महत्वाचं फंक्शन असतं. आपण पुन्हा एकदा त्याच्याकडे जाणार आहोत इन अ फ्यू लेक्चर्स अहेड. सो इवन आय एम नॉट एम्फसाइजिंग ऑन दॅट अगेन. पण आपण असं बघू शकतो की याच्यानंतर आपण ओव्हरऑल इक्विलिब्रियम कसा मार्केटमध्ये थोडक्यात मोर थिअरॉटिकल वे किंवा जास्त थिअरीच्या वे मध्ये फॉरेन एक्सचेंज मार्केट मधला रेट ऑफ एक्सचेंजचा इक्विलिब्रियम म्हणजे कोणत्या रेटला करन्सी सेल झाली पाहिजे, कोणत्या रेटला करन्सी बाय केली गेली पाहिजे याविषयी बघणार आहोत. जस्ट टू से आय एम नॉट गोइंग इन टू इन डेप्थ थिंग. जस्ट टू स्टार्ट ऑफ विथ इंट्रोडक्शन. कोणत्याही कंट्रीज इंटरनॅशनल ट्रेडमध्ये नेहमीच एंगेज होत असतात. नेहमीच ट्रेड करण्यासाठी त्यांना एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर लागतं पेमेंटसाठी आणि जे फॉरेन एक्सचेंज मार्केटच्या रस्त्यातूनच जातं. पण फॉरेन एक्सचेंज मार्केट $1 65 किंवा £1.78 असं जर मी म्हणत असेल, अगेन आय एम नॉट सेइंग दीज आर द रेट्स, आय एम सेइंग दीज माइट बी द रेट्स ऑर एक्झाम्पल. ओके. सो मी जर असं म्हणत असेल की हा रेट आहे आत्ताच्या आपल्या करन्सीचा, तर तो कोणाच्या बेसवर फिक्स होतो, कशाच्या प्रकारे आपण ठरवू शकतो की हा रेट फिक्स झालाय. सो ते कळण्यासाठी आपल्याला फॉरेन एक्सचेंज रेटचं असं आपण म्हणू शकतो की इक्विलिब्रियम डिटरमाइन करता येतो की हा फॉरेन एक्सचेंजचा रेट असणार आहे. ओके. आणि इंटरनॅशनल पेमेंटसाठी ज्या मेकॅनिझम थ्रू इंटरनॅशनल पेमेंट होतं, the currency of a country is converted into currency of another country through the foreign exchange market. So जेव्हा या पेमेंट करताना किंवा पेमेंट घेताना इन द वे पेमेंट्स करताना इंटरनॅशनल पेमेंट करताना एक करन्सी दुसऱ्या करन्सीमध्ये कन्वर्ट होत असते आणि तसं होत असताना अशा प्रकारे एक करन्सी दुसऱ्या करन्सीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कुठला तरी एक रेट फिक्स असणं गरजेचं आहे ज्या रेटला करन्सी कन्वर्ट होईल. पण हा रेट कशा प्रकारे फिक्स केला जातो आणि कोणत्या रेटला या फॉरेन करन्सीज बॉट आणि सोल्ड केल्या जातात हे बघणं हे इक्विलिब्रियमच्या माध्यमातून शक्य होतं. रादर इक्विलिब्रियमच्या माध्यमातून डिटरमाइन करता येतं की हा रेट काय असावा. ओके. जे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये असतात किंवा ज्यांना सतत फॉरेन एक्सचेंज कन्व्हर्ट करायला लागतं होम करन्सीमधून फॉरेन करन्सीमध्ये, फॉरेन करन्सीमधून होम करन्सीमध्ये, तर त्या एक्सचेंजसाठी त्यांना ही कन्व्हर्जनचं
कन्व्हर्जन करणं अत्यंत गरजेचं असतं. ओके. सो असा विचार करा की द रेट ऑफ एक्सचेंज इज द रेट ॲट विच करन्सी ऑफ टू नेशन्स आर एक्सचेंज फॉर इच अदर. फॉर एक्झाम्पल, $1 असेल तर तो समजा 55 रुपयांना एक्सचेंज होत असेल, then foreign exchange rate of $1 is ₹55. Hence, the rate of exchange is a price of a country's currency expressed in terms of foreign currency. म्हणजे आपल्या देशाच्या करन्सीची प्राइस जेव्हा दुसऱ्या देशाच्या करन्सीच्या माध्यमातून एक्सप्रेस केली जाते, तेव्हा तिला रेट ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. सो ऑब्व्हियसली 2 करन्सी पेअर गरजेचे, बेसिक करन्सी आणि तुम्ही बघितलं होतं करंट करन्सी किंवा ज्याला आपण म्हणतो. सो या प्रकारच्या रेट ऑफ एक्सचेंजमध्ये 2 करन्सी इन्व्हॉल्व असतात हे मी तुम्हाला सांगितलं. आणि जेव्हा त्या 2 करन्सी एकमेकांच्या माध्यमातून त्यांचा रेट सांगितला जातो, त्याला रेट ऑफ एक्सचेंज असं म्हटलं जातं. सो आजसाठी डेफिनेटली आपण इथे थांबूया आणि उद्यापासून या डिटर्मिनेशन ऑफ एक्सचेंज रेट पासून सुरुवात करूया. जस्ट अ लिटल बिट पॅराग्राफ. इन इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन द प्राइस ऑफ वन करन्सी इज कोटेड इन टर्म्स ऑफ internationally accepted currency like dollar and pound. These are known as vehicle currencies for which there is a great demand. सो जेव्हा एक देशाची करन्सी अत्यंत पॉप्युलर करन्सीच्या माध्यमातून एक्सप्रेस केली जाते, तर त्या पॉप्युलर करन्सीला व्हेइकल करन्सीज असं म्हटलं जातं, ज्यांना खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड असते. सो पुन्हा एकदा, जेव्हा इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनमध्ये एक करन्सीची प्राइस कोट केली जाते दुसऱ्या ऍक्सेप्टेड करन्सीच्या माध्यमातून, लाईक डॉलर्स अँड पाऊंड्स, सो त्या ऍक्सेप्टेड करन्सीना व्हेइकल करन्सी असं म्हटलं जातं बिकॉज दे आर ऑफ अ ग्रेट डिमांड अँड द रेट ऑफ एक्सचेंज इंडिकेट्स द एक्सटर्नल व्हॅल्यू ऑफ करन्सी. आणि रेट ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून करन्सीची एक्सटर्नल व्हॅल्यू काय आहे ही डिटरमाइन केली जाते. ओके. आजसाठी आपण इथेच थांबूया आणि उद्यापासून इक्विलिब्रियमच्या माध्यमातून एक्सचेंज रेट कसा डिटरमाइन केला जातो हे बघूया. ओके. हॅव अ हॅपी वीकेंड अहेड. बाय.